श्रद्धेच्या महाकुंभात पापाचा बाजार। श्रद्धाळू महिलांच्या अब्रूची डार्क वेबवर विक्री। महाकुंभातील महापापाचं महाराष्ट्र कनेक्शन। महाकुंभ मेळ्यात लोक पुण्याची कमाई करण्यासाठी जातात, मात्र या महाकुंभात काही राक्षस महापाप करत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली। महाकुंभ मेळ्यात श्रद्धेची डुबकी मारताना आणि स्नान करताना महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येतोय। कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून ते डार्क वेबवर विकल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय आणि असे व्हिडिओ बनवून विकणारे नराधम महाराष्ट्रातले असल्याची धक्कादायक बाब समोर आली। हे दोन्ही नराधम सांगलीचे आहेत। गुजरातमधील एका हॉस्पिटलमधील महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ हे काही व्हायरल झाले होते। त्यामध्ये गुजरात येथे सायबर क्राईम रजिस्टर करण्यात आला आणि त्यानंतर गुजरातीतून एक टीम इथं आपल्या इथे तपासकामी आली होती। त्यांना आम्ही मदत केली। तो नारायणनगर येथे मिळून आला। त्याचे नाव प्रज्वल तेली असून तो मूळचा राहणार जत जिल्हा सांगली येथील आहे। तो इथं नीटची तयारी करत आहे। तो त्यांना त्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यामध्ये हवा असल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील तपासकामी त्याला गुजरात येथे घेऊन गेले। दरम्यान पोलिसी काक्या दाखवताच दोन्ही आरोपी पोपटासारखे बोलायला लागले। त्यातूनच प्रयागराजचा युट्यूबर चंद्रप्रकाश मूलचंदानीलाही बेड्या ठोकण्यात आल्या। मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया। श्रद्धाळू महिलांचं स्नान करतानाचे, कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढले जायचे। व्हिडिओ काढल्यानंतर ते टेलिग्रामवर विक्री केली जायची। व्हिडिओ देण्यासाठी डेमो ग्रुपवर 800 ते 2000 रुपये आकारले जायचे। प्रीमियम ग्रुपवर 2000 ते 4000 रुपये उकळले जात। टेलिग्रामवरील व्हिडिओ परदेशी सायबर ठग डार्क वेबवर टाकत। या तिन्ही महाभागांनी फक्त महाकुंभ मेळ्यातील श्रद्धाळू महिलांच्या अब्रूचा बाजार मांडला नाही, तर राजकोटच्या हॉस्पिटलमध्येही महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ टेलिग्रामवर विकल्याचं उघड झालंय। एवढंच नाही तर देशातल्या 60 ते 70 हॉस्पिटल्स आणि मॉलमध्येही महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून विकल्याचं समोर आलंय। तर या व्हिडिओ विक्रीतून प्रज्वल तेलीनं 8 लाख रुपये कमवल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सांगलीचा प्रज्वल तेली आणि प्राच पाटील हे दोघे लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करत होते। त्यामुळे अशा विकृत महाभागांवर कडक कारवाई होण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।